नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रात ठोस बदल घडविले जात आहेत. सौर ऊर्जा उपक्रम, शेतपाणंद योजना आणि डिजिटल सेवा यासारख्या उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त परभणी शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री बोर्डीकर या बोलत होत्या. यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर यांनी आपल्या संदेशात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान समाज सुधारकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शावर चालण्याचं आवाहन बोर्डीकरांनी केलं. पुढे बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, देशातील डिजिटल जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून 1 ते 15 मे दरम्यान स्वगणना सुरू आहे. या प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नागरिकांनी जनगणना पोर्टलवर अचूक माहिती भरावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं तसेच जूनमध्ये होणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. बालविवाहाच्या कुप्रथाविरुद्ध जागरूक राहून 1098 या क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, शेतकऱ्यांसाठी विविध योजना, सौर कृषी पंप आणि शेत रस्ते विकास उपक्रम राबविण्यात येत असून शेती अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली असून विविध अभियानाद्वारे नागरिकांचं आरोग्य सक्षम करण्याचं काम सुरू आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव आणि HPV लसीकरण मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचं आवाहन करतानाच घरकुल, सौर ऊर्जा आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जीवनमान उंचवण्याचंही पालकमंत्र्यांनी आवाहन केलं. औद्योगिक विकासासाठी परभणीला उदयोन्मुख जिल्हा दर्जा मिळाल्यामुळे गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस यंत्रणेला अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. कामगार दिनानिमित्त कष्टकरी वर्गाच्या योगदानाचं कौतुक करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. शेवटी थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्रासाठी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना थॅलेसिमिया मुक्तीची शपथ दिली. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथसंचलनाचं निरीक्षण करून संचालनाची मानवंदना त्यांनी स्वीकारली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि उपस्थितांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बालविवाह प्रतिबंध लघुपट आणि पोस्टरचं विमोचन करण्यात आलं. महाराष्ट्र दिनाचा सोहळा जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी देखील जिल्हा परिषद अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत भोसले, महिला व बालकल्याण सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण, समाज कल्याण सभापती पार्वतीबाई प्रल्हाद मुंडे, गटनेते दिलीपराव देशमुख, प्रकल्प संचालक डॉक्टर स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसीकर, जिल्हा परिषद सदस्य दीपाली चौधरी, बीबीताई कुकर, प्रतीक्षा जयस्वाल यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखा या ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे रौनक कौसडीकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या 24 वर्षाच्या सेवा काळातील उत्कृष्ट कामगिरीबाबत महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र जाहीर करण्यात आलं. रौनक कौसडीकर यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये अवैध धंद्यावर रेट, फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन अटक करणे तसेच समाजामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करून पोलीस जनता संबंध सुधारणा करण्याबाबत महत्त्वाचं योगदान दिलं. जिल्हा विशेष शाखा येथे गोपनीय शाखेमध्ये फील्डवर कर्तव्य बजावत असताना त्यांनी महत्त्वाच्या घटना यात गोपनीय माहितीच्या आधारावर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणाऱ्या घटनेला प्रतिबंध करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांचा आज पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बालसंस्कारामध्ये सामर्थ्य, सदाचार आणि सेवा या चतुसूत्रीच्या आधारे भारतीय संस्कृतीची मूल्य रुजविण्यासाठी विश्वमांगल्य बालसभेच्या वतीनं नुकतेच ग्रीष्मकालीन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बालवयात झालेले संस्कार हे अतिशय अनमोल असून भविष्यात यशस्वी आणि आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी त्याचा लाभ बालकांना निश्चित होतो, असं मत या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर रुचा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. यावेळी विश्वमांगल्य बालसभेच्या मार्गदर्शिका डॉक्टर जया बंगाळे यांनी या शिबिरासाठी विविध अभिनव उपक्रमांची आखणी करत या सभेच्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून हे शिबिर यशस्वीरित्या राबवलं. या शिबिरादरम्यान बालकांसाठी ध्यान, सर्वांग सुंदर व्यायाम, योग, प्राणायाम, स्तोत्र आणि श्लोक पठन, मनोरंजक खेळणी, गाणी आणि गोष्टी, सृजनात्मक कार्य, जीवन कौशल्य विकसन आदी उपक्रम घेण्यात आले. यावेळी विश्वमांगल्य सभेच्या देवगिरी प्रांत संयोजिका प्रीती वैद्य, मंजुषा करभाजन, दीपाली करभाजन वर्मा, वैशाली जोशी, वर्षा जोशी, शुभांगी चौधरी, मेघना वैद्य, मीरा सुभेदार, नीता बंडे यांनी विशेष परिश्रम केले. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.